सैफ अली खानवर घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तीकडून चाकू हल्ला। सैफवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू। प्रकृती स्थिर असल्याची माहिती। सैफ अली खानच्या घरातील 3 कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात। तिघांचेही मोबाईल जप्त। क्राईम ब्रांचची टीम सुद्धा सैफच्या घरी दाखल। सैफ अली खानवर अज्ञाताकडून चाकूने 6 वार तर 2 वार गंभीर। सैफच्या शरीरावर मोठ्या जखमा। जखमी मोलकरणीवर सुद्धा लीलावतीमध्ये उपचार सुरू। महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे तर पोलिसांची सुरक्षा असलेलेच सुरक्षित नाही तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचं काय? सैफवरील हल्ल्यानंतर वर्षा गायकवाड यांचा सवाल। बारामतीमधील कृषी प्रदर्शनात शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र। माणिकराव कोकाटे, पंकजा मुंडे सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित। मंत्रिपद न मिळालेल्या छगन भुजबळांची नाराजी कायम तर अजित पवार आणि पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या बैठकीला भुजबळ गैरहजर। लाडकी बहीण योजना मतदारांना आमिष दाखवण्यासाठी नाही तर महिला सक्षमीकरणासाठी। सरकारवर अतिरिक्त भारही नाही। राज्य सरकारचा हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात शपथ।